तालुक्यातून जे उमेदवार निवडून आलेले त्यापैकी सर्वात तरुण व खंडाळा तालुक्यातून निवडून आलेले भाजपचे एकमेव उमेदवार ऋषिकेश दायगुडे पाटील यांना समाज कल्याणच्या सभापतीपदी भाजपने मोठी संधी दिलेली आहे। खंडाळा तालुक्याची या पदामुळे निश्चितपणाने भाजपची ताकद वाढणार आहे। आज आपल्यासोबत सर्व समर्थक आहेत। ऋषिकेश दायगुडे यांचे मार्गदर्शक व चुलते अजय बाप्पू दायगुडे आपल्यासोबत आहेत। बाप्पू, काय सांगाल, काय वाटतंय? आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळं, आशीर्वादामुळं आज ऋषिकेश या पदावर गेला। गेले 1998 पासून आमचं घर तालुक्याच्या समाजसेवेसाठी कार्यरत आहे। इथून पुढेही तोच वसा आमचा ऋषिकेश चालवल। यात कुठल्याही पद्धतीची कसलीही अडचण राहणार नाही। आणि ह्या सगळ्या सोबतीत आपले जे आशीर्वाद, आपले जे प्रेम मिळालं आहे तालुक्याचं, ते प्रेम तुमच्याकडून कायमस्वरूपी असंच अब्दीत राहावं। आमच्याकडून कुठल्याही पद्धतीची त्यात कुचराई होणार नाही। उलट एक पाऊल आम्ही पुढंच चालू। ऋषिकेश आमचा। विरोधकांसाठी काय सांगाल की म्हणत होते ऋषिकेश दायगुडे पाटलांना जिल्हा परिषदची पायरी चढून देणार नाही, त्यासाठी काय सांगाल? ते सांगा पहिलं। विरोधकांच्या प्रयत्नामुळेच मी जिल्हा परिषदची पायरी चढलोय आणि त्यांचं फार फार आभार मानीन। नुसतं चौथ्या मजल्यावर नाही गेलो, चौथ्या मजल्यावर मानाच्या खुर्चीवर बसलोय। ह्याच्यापेक्षा जास्त काय सांगू शकत नाही। आणि जे विरोधक प्रत्येकाला असले पाहिजेत, फक्त विरोधक त्या मानाचा असावा आणि त्या विरोधकांना पण ठरवावं की आपला विरोधक कोण आहे तो। ऋषिकेश दायगुडेंना जी ही संधी मिळाली तर त्याच्यात सगळ्यात मोठा हात कोणाचा? म्हणजे शिवेंद्र बाबा, जया भाऊ, हे सगळ्यांनी विश्वास दाखवला। आताच्या मितीला ह्यात भाजप पक्षाचा फार मोठा हात आहे। आणि जयकुमार गोरे भाऊ, शिवेंद्रराजे, बाबाराजे आणि उदयनराजे आणि जिल्ह्यातील जे भाजपची जे नेते मंडळीत, म्हणजे मनोजदादा असतील, महेशदादा असतील, प्रियाताई असतील, धैर्यशील कदम साहेब असतील आणि राजूभाई असतील, आणि खास करून रणजितदादा आणि जयाभाऊ ह्यांचं सातत्यानं लक्ष आमच्या तालुक्यावर होतं। घरावर नाही म्हणणार मी, पण आमच्या तालुक्यावर त्यांचं फार मोठं लक्ष होतं आणि त्यांनी त्या पद्धतीनं संधी उपलब्ध करून दिली। ती संधीचा फायदा त्यांच्याच माध्यमातून आम्हाला मिळाला। त्या संधीचं सोनं सगळ्यांच्या साक्षीनं जे अपेक्षित नसेल त्या पद्धतीनं करणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। पण पक्षाने जी काय जबाबदारी दिली, एवढ्या नवख्या उमेदवाराला एवढी मोठी संधी दिली, त्यामुळं भाजपला निश्चितपणाने खंडाळा तालुक्यात ताकद वाढवून आगामी निवडणुका आहेत यामध्ये याचा फायदा दिसून येणार आहे। आणि आता येत्या बाजार समिती असेल, जिल्हा बँक असेल, यामध्येही खंडाळा तालुक्यातून भाजपची वाढलेली ताकद ही निश्चितपणाने राष्ट्रवादीची डोकेदुखी ठरू शकते। उमेदवार नौका नाहीये, उमेदवाराचा पंजा। आमदार होता, बाप काय केलं ते अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे। त्याचबरोबर त्याची काकी आहे, त्याची आई, तीही 2 वेळा जिल्हा परिषद सदस्य होती। त्याचबरोबर माझा थोडाफार हातभार होता। त्यामुळं उमेदवार नौका नाही, उमेदवार ह्याच वातावरणात वाढलेला आहे। आणि त्याला बाळकडू घरातूनच मिळालेलं आहे आणि ते बाळकडू रसात रूपांतर करेल एवढीच सगळ्यांना राजकीय वारसा आहे, त्याला आता कुठेतरी अजून वेग मिळणार आहे। 100%। धन्यवाद।